नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण गणिताचे प्रकरण 3 गणित विषयाचे स्वरूप यामधील गणित विषयाचा समवाय याचा अभ्यास करणार आहोत. गणित हा विषय इतर सर्व विषयांशी कसा जोडलेला आहे हे आपण बघूया. BEdच्या सेकंड इयरच्या परीक्षेसाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर आपण सुरुवात करूया. वर्गात जेव्हा आपण अनेकदा शिकवत असतो विद्यार्थ्यांना, तेव्हा विद्यार्थी विचारत असतात की मॅडम, हा विज्ञानाचा तास असताना आपण सूत्र का शिकतोय? तर याचा फायदा पुढे आपल्याला काय होतो? या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच गणिताचा समवाय होय. गणित हा एकटा-दुकटा विषय नसून तो आपल्या अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाशी जोडलेला आहे. सर्वप्रथम आपण गणित व विज्ञान यामधील समवाय अभ्यासणार आहोत. शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट सर्वच विषयांचा अभ्यास करीत असताना असे दिसून येते की सर्वच विषय हे परस्परावलंबी आहेत. म्हणूनच गणित व विज्ञान या विषयात देखील समवाय दिसून येतो. संपूर्ण विज्ञान विषय हा गणितशास्त्रावर आधारित असल्याचे दिसून येते. गणितातील परिमाणे, समीकरण, गुणोत्तर व प्रमाण, आलेख या संकल्पनांचा विज्ञान या विषयाच्या अध्ययनात वारंवार वापर केला जातो. त्यामुळे विज्ञान हा विषय पूर्णपणे समजून घेण्यासाठी गणित या विषयाचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. म्हणूनच ज्या विद्यार्थ्याला गणित हा विषय कठीण वाटतो, त्या विद्यार्थ्याला विज्ञान हा विषय देखील कठीण वाटतो. गणिताप्रमाणेच विज्ञानामध्ये देखील आलेख, त्रिकोणमिती, क्षेत्रफळ, घनफळ इत्यादींचा अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारे गणिताचा विज्ञानाशी समवाय साधला जातो. दुसरा आहे गणित व भूगोल यामधील समवाय. शालेय अभ्यासक्रमात गणित व भूगोल या विषयांचा समवाय आहे, कारण गणितातील कितीतरी सिद्धांत हे भूगोल या विषयाचे अध्ययन करताना उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ, भूगोल या विषयाचे अध्ययन करीत असताना जमिनीचे क्षेत्रफळ, एखाद्या भूप्रदेशातील लोकसंख्या, तसेच लोकसंख्येच्या जमिनीच्या क्षेत्राशी प्रमाण, प्रत्येक देशाचे दरडोई उत्पन्न, अक्षांश, रेखांशानुसार कालनिश्चिती, विशिष्ट प्रदेशांचे नकाशे रेखाटणे, आलेख तयार करणे या सर्व संकल्पना समजून घेताना गणिताचे ज्ञान असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे भूगोलाचे अध्ययन करीत असताना, विशेषतः प्रात्यक्षिक करत असताना क्षेत्रमापन करावे लागते. त्यामुळे गणितातील समरूप त्रिकोण, त्याच्या बाजूंची गुणोत्तरे, त्यांचे गुणविशेष इत्यादीबाबत ज्ञान असणे आवश्यक असते. तसेच गणित विषयाचे अध्ययन करीत असताना भौमितिक कृत्यांबरोबरच भूगोलातील प्रोजेक्शन काढण्यासाठीही उपयोग केला जातो. तसेच गणितातील आलेख शिकवत असताना भूगोलातील आलेखांचा उदाहरण म्हणून उपयोग केला जातो. अशा प्रकारे गणिताचा भूगोल या विषयाशी समवाय साधला जातो. तिसरा आहे गणिताचा इतिहासाशी समवाय. गतकाळात घडून गेलेल्या विविध महत्त्वपूर्ण घटनांचा अध्ययन व अध्ययन हे इतिहासामध्ये केले जाते. पण इतिहास विषयातील महत्त्वपूर्ण घटना व सणावार यांची नोंदी आणि विविध कालखंड यांचा गणिताशी संबंध असतो. त्याचप्रमाणे गणितात लागलेले शोध, गणितज्ञांच्या ऐतिहासिक नोंदी या सर्वांचे ज्ञान हे इतिहासाच्या मार्फत होत असते. त्याचप्रमाणे इतिहास विषयाचे संशोधन करत असताना निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी विविध गणितीय क्रियांचा वापर करावा लागतो. तसेच लढायांचे क्षेत्र, सैनिकी संख्या, शस्त्रास्त्र साठा इत्यादींची आकडेवारी, ऐतिहासिक नकाशांचा रचना, ऐतिहासिक ठिकाणातील अंतराची मोजणी इत्यादी करता गणिताचा वापर केला जातो. चौथा आहे गणित अर्थशास्त्राशी समवाय. गणिताचा अर्थशास्त्राशी समवाय. गणित व इतिहास यांच्यातील समवायाची तुलना करता गणित व अर्थशास्त्र यांच्या घनिष्ठ स्वरूपाचा सहसंबंध असल्याचे दिसून येते. अर्थशास्त्रातील पैशांच्या संदर्भातील विविध संकल्पना, मग त्यात विविध वित्तीय दर, नफा, तोटा, गुंतवणुकीचे प्रमाण इत्यादींच्या करिता विविध गणितीय सूत्रांचा वापर केला जातो. अर्थशास्त्रातील व्यापाराच्या ज्या विविध संकल्पना आहेत, जसे की आयात व्यापार, निर्यात व्यापार यांच्याशी संबंधित जो व्यापार तोल, व्यवहार संतुलन, प्रतिकूल व्यापार या संकल्पनांचा गणिताशी संबंध असतो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारातील प्रगतीचे
मोजदाद करण्यासाठी संख्याशास्त्रीय तक्ते, आलेख यांचा वापर करावा लागतो. तसेच विविध आर्थिक क्रिया ज्या आहेत त्याचे मोजमाप करण्यासाठी जसे की राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक व्यवहार, वार्षिक अर्थसंकल्प, पंचवार्षिक नियोजन या प्रत्येक गोष्टीसाठी गणितीय पद्धतीने नोंदी ठेवाव्या लागतात. अशा प्रकारे असे म्हणणे योग्य ठरते की अर्थशास्त्र हे गणित शिवाय अपूर्ण आहे. 5वा आहे गणित व चित्रकला. गणित व चित्रकला या विषयाचे स्वरूप जरी भिन्न असले तरी दोघांमध्ये एक वेगळा समवाय दिसतो. चित्रातील बाजूची लांबी, रुंदी, उंची मोजण्यासाठी गणितीय साहित्य व मापनाचा उपयोग होतो. चित्रकलेतील विविध आकृत्या काढण्यासाठी भौमितिक साधने, मापन आणि आकृत्यांचा वापर करावा लागतो. 6वा आहे गणितांतर्गत विविध शाखांमधील समवाय. गणित विषयाच्या विविध शाखा आहेत. या प्रत्येक शाखांचा परस्परांशी संबंध असतो. गणिताच्या इतर शाखा म्हणजे अंकगणित, बीजगणित, भूमिती इत्यादी होत. यातील सहसंबंध विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक असते. त्या दृष्टीने अध्यापन करताना शिक्षकाने हा संबंध सहजपणे व नैसर्गिकरित्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिला पाहिजे. अंकगणित आणि बीजगणित यांचा अगदी जवळचा संबंध आहे. अंकगणितात विविध सूत्रे असतात. ही सूत्रे म्हणजेच बीजगणित होय. बीजगणिताच्या साहाय्याने अंकगणितातील विविध समस्या सोडवल्या जातात, ज्यामुळे समस्या सोडवणे विद्यार्थ्यांना सोपे व मनोरंजनही होते. अशा पद्धतीने शिकवलेल्या शिक्षकाचे श्रम कमी होतात. बीजगणित आणि भूमिती यांचा जवळचा संबंध असतो. बीजगणितातील बरीचशी सूत्रे स्पष्ट करण्यासाठी भूमितीचा उपयोग होतो. अंकगणित आणि भूमिती यांच्यामध्ये क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळ इत्यादींच्या साहाय्याने मनोरंजनात्मक पद्धतीने दुवा निर्माण करून त्यांना जोडता येते. या संदर्भात समवाय घडवून आणताना शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशा प्रकारे योग्य समवाय साधल्याने विद्यार्थ्यांची प्रत्येक विषयाशी समज पक्की होण्यास मदत होते. गणिताच्या विविध शाखा या एकाच ज्ञानवृक्षाच्या फांद्या आहेत हे लक्षात येईल. समवाय म्हणजे सहसंबंध होय. गणित आणि इतर विषय यांचा समवाय म्हणजे विविध प्रकाराचा समवाय हा महत्त्वपूर्ण भाग आहे. कारण समवायाशिवाय कोणत्याही विषयाचं परिपूर्ण ज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. विविध प्रकारचे समवाय नीरस, कंटाळवाणा वाटणारा विषय शिक्षक मनोरंजकपणे शिकवू शकतो. यानंतर तुम्हाला कोणत्या विषयाच्या नोट्स हव्या आहेत ते तुम्ही सांगा. पुढचा व्हिडिओ त्याच्यावरतीच असेल.